अक्कलकोट परिसरात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे शेतीची फारशी साधनं नव्हती. फक्त 2 बैल होते आणि त्यांच्यावरच त्याची उपजीविका चालायची. एक दिवस त्या शेतकऱ्याचा एक बैल अचानक आजारी पडला. तो उठेनासा झाला. शेतकऱ्याला फार दुःख झाले. जर बैल मेलाच तर शेती कशी करायची, कुटुंबाचं पोट कसं भरायचं, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. निराश झालेला शेतकरी थेट अक्कलकोटला गेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पडून रडू लागला. महाराज, माझा बैल मेल्यासारखा पडलाय. तोच माझा आधार आहे. आता मी काय करू? स्वामी समर्थ हसले. त्यांनी जमिनीवरून थोडी माती उचलली. त्या मातीवर मंत्रोच्चार करून ती शेतकऱ्याच्या हातात दिली आणि म्हणाले, जा रे, ही माती बैलाच्या अंगावर टाक. मग पहा चमत्कार. शेतकरी घरी गेला आणि महाराजांनी दिलेली माती बैलाच्या अंगावर टाकली. क्षणात बैल उठून उभा राहिला आणि धावू लागला. शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गावकरी आश्चर्यचकित झाले. सगळ्यांनी एकच आवाज दिला, ही तर देवकृपा आहे. स्वामी समर्थ महाराज खरेच दैवी शक्तीचे अवतार आहेत.